नमस्कार फ्रेंड्स, वजन कमी करणे असो, ताजेतवाने वाटणे असो किंवा त्वचेच्या उजळपणासाठी असो, लिंबू हा एकच पर्याय आपल्या समोर येतो. पण लिंबू पाणी आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर, पण ते पिताना काही चुका अजिबात करू नका, त्यामुळे त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी. शरीराला झटपट ताकद देण्यासाठी आपण लिंबू पाण्याचा वापर करतो. लिंबू सरबताचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तहान भागवण्याबरोबरच पचनास देखील मदत करतो. तसंच लिंबू पाण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. पण लिंबामध्ये असणाऱ्या ॲसिडमुळे जास्त लिंबू पाणी पिणे आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. लिंबूमध्ये असणारे आम्ल आपल्या हाडांवर विपरीत परिणाम करते, त्यामुळे लिंबू सरबत पिताना काही काळजी घेणं गरजेचं असतं. एक आहे लिंबू पाण्याचं अतिसेवन. अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करतात. सकाळी शरीरातील मेटाबॉलिक रेट जास्त असल्याने अशा स्थितीत लिंबू पाणी प्यायल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो, पण त्याच्या प्रमाणावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी 1 ग्लास लिंबू सरबत पुरेसं होतं. दुसरं आहे ॲसिड रिफ्लक्स. लिंबू हे आम्लयुक्त आहे आणि म्हणूनच त्याच्या जास्त सेवनाने शरीरात ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. इतकेच नाही तर त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता देखील वाढते. तिसरं आहे थंड पाण्यात लिंबू पाणी बनवणे. काही लोक थंड पाण्यात लिंबू पिऊन सेवन करतात. हे प्यायला चवदार वाटत असले तरी प्रत्यक्षात असे केल्याने तुम्हाला लिंबू पाण्याचे पुरेसे फायदे मिळत नाहीत. म्हणूनच नेहमी कोमट पाण्याच्या मदतीने लिंबू पाणी तयार करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे त्वचेला त्याचा खूप फायदा होईल. लिंबू सरबतामध्ये साखर नकोच. काही लोक पाण्यात लिंबू पिळून घेतात आणि हे मिश्रण पितात, परंतु तुम्ही असे करू नये. लिंबूसोबत आपण पाण्यात मध देखील घालावे. लिंबाच्या पाण्यात मध मिसळल्याने त्याची pH लेवल पातळी संतुलित राहण्यास मदत होते. असे करताना साखर टाळाच. त्वचेची गुणवत्ता देखील सुधारते. लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी त्वचेची सुरकुत्या, वृद्धत्वामुळे कोरडे त्वचा आणि सूर्यापासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. पण थेट लिंबूचा त्वचेवर वापर करू नका, यामुळे त्वचेचे नुकसानच होईल. लिंबू पाणी रोगप्रतिकारक क्षमता वाढवते, पण लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन केल्यास जुन्या जखमा लवकर भरून येत नाहीत. काही जखमांमुळे होणारा त्रास वाढू शकतो. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमधून सांगू शकता. थँक्यू.